जालन्यात गोळ्या घालून तरुणाची हत्या करणारे दोघे जेरबंद. कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. जालन्यात गोळ्या घालून तरुणाची हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय. कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. अजय विजय आमलेकर आणि अमन शैलेंद्र धिल्लोड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. काल रात्रीच्या सुमारास चरण रायमल वय 27 वर्ष हा तरुण आपल्या बुलेट गाडीवरून घाटी रोड परिसरातून येत होता. यावेळी स्कूटीवरून आलेल्या अमय आमलेकर आणि अमल धिल्लोड यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत गोळ्या लागल्याने चरण याचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले. सदर दोघे आरोपी अंबड रोडवरील काजडा फाटा परिसरात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कदीम जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ठीक आहे. काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15 8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती. त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही. त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती. मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 hours काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनीराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 hours त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे. आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. दोघे आरोपीचे नाम अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय आमलेकर असे ही 2 आरोपी आहे. दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे. आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार. अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपीचा जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे. पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे. निवडणुकीच काही कारण नाही, इलेक्शनचं काही रिलेशन नाही.